हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण TYBA PSY 308 सांख्यिकी व मानसशास्त्रीय प्रयोग याच्यामध्ये बहुभुज आलेख बघणार आहोत। त्याआधी अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करणे अगदी फ्री आहे। तुम्ही सबस्क्राइब केल्याने तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल मी व्हिडिओ अपलोड केल्यावरती, आणि तुम्ही सबस्क्राइब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर चला आज आपण बहुभुज आलेख कसा काढायचा त्या प्रश्न जर कधी आला तर त्याच्याविषयी आपण त्या टॉपिकवरती आपण बोलूया। तर सर्वात आधी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये वारंवारता वितरण सांगितलं होतं। वारंवारता वितरण सारणी इथं आपल्याला दिली होती। याच्यामध्ये आपण 5-5च्या अंतराने संख्या घेतली की 5 पासून सुरुवात केली, 5 ते 9, परत पुन्हा मग पुढचा अंक 5 ते 9, 10 ते 14, याच्यात 5-5चं अंतर होतं। आणि याच्यात त्या संख्या किती वेळेस आल्या ते ताडाच्या खुणांनी आणि संख्याच्या याच्याने आपण इथे लिहिलेलं आहे याच्यामध्ये बुक्समध्ये की इथं ती एकच वेळेस आलेली आहेत। 10 ते 14 मध्ये एक वेळेस, 15 ते 19 मध्ये 2 वेळेस। तर ही वारंवारिता आहे। आणि हे आपले वर्गांतर केलेलं आहे की 5 ते 9 मध्ये 5 अंतर धरून किती वेळेस आलेले आहे, 10 ते 14 मध्ये किती वेळेस आलेले आहे। तर आता आपण ह्याच तक्त्यानुसार बहुभुज आलेख काढणार आहोत। इथं मी बुक्सवरती आधीच अक्ष काढून घेतले आहेत। इथं मी एक्स अक्ष काढलेला आहे, इथं वाय अक्ष काढलेला आहे। इथं आपण लिहून घेऊ हे वारंवारिता चे आकडे टाकलेले आहेत मी, संख्या वारंवारिता संख्या ही जी आलेली याच्यामध्ये या टेबल्समध्ये, आणि इकडे त्याचे वर्गांतर लिहिलेले आहेत 5 ते 9, 10 ते 14 मी बुक्समधलेच घेतलं आहे एक्झाम्पल दाखवण्यासाठी। तर आपण इथं गृहीत धरू की 0 ते 2 म्हणजे 2-2 इंचाचं आपण याच्यात गृहीत धरणार आहोत असे पॉईंट्स। तर 2 नंतर याच्यात 2 ते 4 मध्ये 2 अंतर आहे, परत 4 ते 5 6, 6 ते 7 8, 8 ते 9 10, 2-2चं अंतर आहे इंचाचं, आणि इथं वर्गांतर आहेत। आता 5 ते 9 ते आपल्याला याच्यामध्ये एक वेळेस आलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला तक्ता ओपन करावा लागणार आहे। हे जे आहे 5 ते 9 याचं एकच वेळेस आलेलं आहे। मग आपण त्याचं अंतर घेऊ, तसं इथं एक म्हटल्यावर आपण इथं धरून घेऊ निम्म एक एवढं। तर मग इथं एक पॉइंट्स आला, आपण टिपक्यांनी ठेवायचं आहे ते। नंतर पुढचं पण एकच आहे, 10 ते 14 मध्ये तिथे पण एकच ठेवायचं आहे आपल्याला। पुढचं आहे 2चं इथं पॉइंट ठेवायचं आहे। त्याच्या पुढचं आहे 4 म्हटल्यावरती थोडं इथं आलं ते। नंतर 15 साठी आता मोजावं लागेल आपल्याला। 10 12 13 14 15 आपण हे इथं पकडून घेऊ, इथं पॉइंट ठेवायचा आहे। नंतर आहे पुन्हा 10चा इथं पॉइंट ठेवायचा आहे। 10 नंतर 7 6, त्याच्या पुढे आपण हे 7 धरू। त्याच्यानंतर आहे 3 40 ते 44चं 3 या साईडला आलं। पुन्हा एक वेळेस सांगते, पहिले आपण 5 ते 9, एक मिनिट सॉरी,
थोडंसं अंतर चुकलं. 5 ते 9 मध्ये आपण इथे घेतलं 1, 10 ते 14चं 1, 15 ते 19 त्याचं आहे 2, 15 ते 19 2 त्याचं आहे 2, 20 ते 24 20 ते 24चं आहे 4, 20 ते 24 त्याचं इथं येईल 20 ते 24 4. नंतर आहे 25 ते 29 25 ते 29 15 25 ते 29 15 स्केल 15 म्हटल्यावरती 25 ते 29 इथे आला मध्यतेचा पॉइंट. नंतर पुढचा आहे 30 ते 34 30 ते 34 10 30 ते 34 इथे आलं 10चं पॉइंट. नंतर आहे 35 ते 39 35 ते 39 7 नंबर 35 ते 39 या रेषेमध्ये आपल्याला इथं 6च्या पुढे इथं लाईन 7 पकडायची आहे 1 इंच. 35 ते 39 इथं आला 40 ते 44 3 40 ते 44 3 इथं आलं. तीन 2च्या पुढे 1 इंच वरती असं. नंतर 45 ते 49 45 ते 49 4 वेळेस आलेली वारंवार इथं. चौथं त्याच्याच पुढे 4 वेळेस इथं आली चौथी 4 अशी. नंतर ते झालं 50 ते 54 50 ते 54 आहे 2 इथं आलं. आणि 55 ते 59 ते झालं 1 ते आपण इथं गृहीत धरू. आता आपल्याला हे जोडायचं आहे. ते आता पॉइंट्सवर आपण अशा रेषा जोडून घेऊ. अशा पद्धतीने आपला बहुभुज आलेख तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता जसं बॉक्समध्ये आहे तसाच आपला बहुभुज आलेख तयार आहे. बुक्समध्ये असं काढलेला आहे. तशाच पद्धतीने आपण इथे तयार केला आहे. अगदी सोपं आहे. इथं वारंवारिता लिहायचं आहे एक साईडला वायक्षावरती आणि इथे वर्गांतर लिहायचं आहे. वारंवारिता वर्गांतराचं हे किती आलं बरं वारंवारिता वरती ते आपल्याला पॉइंट्स घ्यायचे आहे. पुन्हा एक वेळेस सांगते. या वर्गांतर मध्ये आपले हे वारंवारिता किती आले याच्यावरती त्याच्यानुसार आपल्याला मोजून
पॉईंट्स लिहायचे आहे. तर 5 ते 9चे 1, 10 ते 14चं पण 1 होतं, 15 ते 19चं 2 होतं. अशा आपण त्या वर्गांतराच्या पुढे मोजमाप करून पॉईंट्स ठेवायचे आहे टिपके, आणि नंतर त्याच्या अशा रेषा जोडून घ्यायच्या आहे. मग आपला असा हा उंच डोंगरासारखा असा आपला बहुभुज आलेख तयार होतो. आता त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडी माहिती सांगते. वारंवारता बहुभुज आलेख. तो वारंवारता वितरण तक्ता क्रमांक 3 बघू. याच वारंवारता वितरणाचा आलेख आकृती 1 मध्ये दाखवलेला आहे. मी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण तक्ता 3 मध्ये बघू, म्हणजे याच्यात बघून आपण त्याचा आधीचा जो आलेख आहे वितरणाचा आलेख आकृती 1 मध्ये त्याचं इकडे संख्या दिलेली आहे, त्याच्यावरून आपण हा वारंवारता तक्ता तयार केला. त्याच्या किती वेळेस ते ताळ्याचे खुणा किती वेळेस आले ते वर्गांतरमध्ये ते आपण इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानुसार मी तुम्हाला आता हे स्तंभामध्ये दाखवलं आहे की हे कसंही बहुभुज आलेखामध्ये दाखवलेलं आहे. तर ह्यावरून वारंवारता वितरण व त्याच वितरणाचा आलेख ह्यामधील वेगळेपणा आपल्या सहज लक्षात येईल. या आलेखास वारंवारता बहुभुज असे म्हणतात. कारण पेपरच्या वेळेस असा प्रश्न आलेला आहे की स्तंभ आलेख म्हणजे एखादी स्तंभ आलेख काढून दाखवा आणि त्याच्याविषयी माहिती सांगा, असा प्रश्न आलेला आहे. म्हणून मी सर्वात आधी बहुभुज आलेख घेतला. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्तंभ आलेख पण बघू. तर खाली दिलेलं आहे की आलेख काढताना खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. आलेखाची रुंदी व उंची. आलेख काढताना आलेखाची रुंदी व उंची याचा संबंध लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच आलेखाची वाचनीयता ही महत्त्वाची असते. या दृष्टीने आलेखाची रुंदी कमीत कमी 5 इंच असावी. आलेख सुटसुटीत दिसावा यासाठी X या मूळ अक्षरावर दोन्ही बाजूस थोडी जागा सोडावी. या मूळ अक्षरावर वर्गांतराची जागा स्केल मापकाच्या आधारे निश्चित करावी. उदाहरणार्थ वर्गांतराची एकूण संख्या 10 असल्यास मूळ अक्षरावर प्रत्येक अर्धा इंचास 1 वर्गांतर असे प्रमाण ठरवू शकतो. वारंवारता Y अक्षरावर दाखवितात त्याचे प्रमाण आपण या अक्षरावर घेतो. हा अक्ष आलेखाची उंची दाखवितो. आलेखाची वाचनीयता व सुटसुटीतपणा याचा विचार करता आलेखाची उंची त्याच्या रुंदीच्या 60 ते 75% असावी असे मानतात. वारंवारता बहुभुज आलेख काढताना खालील पायऱ्यांचा उपयोग करावा. 1. वर्गांतराची एकूण संख्या मोजा. 2. वर्गांतर X या अक्षरावर ठरवलेल्या प्रमाणानुसार लिहा व त्याचे प्रमाणे आलेखाच्या वरच्या बाजूस लिहा. 3. Y अक्षाचे प्रमाण ठरवा व त्याचे प्रमाण वरच्या बाजूस लिहा. 4. ठरवल्याप्रमाणे या अक्षरावर खुणा करून त्या अक्षाची जागा निश्चित करून अंक लिहा. 5. प्रत्येक वर्गांतराच्या वारंवारतेप्रमाणे Y अक्षावर योग्य त्या ठिकाणी टिंब मांडावा. आणि 6. प्रत्येक वर्गांतराच्या माथ्यावर मांडलेल्या टिंबांना जोडणारी एक रेषा काढा. ही रेषा म्हणजे वारंवारता बहुभुज होय. हा आलेख बहुताशी डोंगर शिखरासारखा आकार घेतो. प्रत्येक आलेखात X व Y या अक्षावर येणाऱ्या परिवर्तकाची नावे घ्यावी. त्याचबरोबर आलेखास योग्य ते नाव देणे आवश्यक असते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्तंभालेख कसा काढायचा ते बघू, कारण याच्यावरती प्रश्न पेपरमध्ये येतातच बहुतेक करून. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.